सावकाश. उमा झाली तयारी सगळी? हा ऑलमोस्ट झाली आहे. लग्नाची तयारी कधी पूर्ण होते का? आकाश पाहुणे आले सगळे आणि सगळ्या गाड्या आल्या की नाही एकदा चेक कर. काय बाबा, सगळं काम नवरदेवाला सांगणार. सगळं रेडी आहे, फक्त पमा मावशी यायच्या बाकी. आली पमा मावशी आली. अरे नाही नाही नाही, कसं सोन्या काय छान दिसतो ग. कशी आहे? छान छान. फायनली फायनली. काय काय पमा, आपल्या घरचं लग्न आणि तुम्हीच उशिरा येत आहे. केटरिंगची ऑर्डर होती ना, ती पूर्ण करून आली भाऊजी. सॉरी. आणि सुभाष का? त्यांना आत्ता सुट्टी नाहीये, पण लग्नाला नक्की येणार आहेत. बर बर बर. ए चला 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 जाऊ. निघायला हवं नाही तर पोचायला उशीर येईल. चला. मी लवकर निघणारच होती, पण ताई असू दे, मी काही म्हंटल का तुला? बरं पण आता लगेच निघूया आपण हॉटेलवर जायला. चला. ए सुधा काकी ना. हो हो, मी सुद्धा काकीच. नमस्कार. कशी आहेस पमा तू? मी बरी आहे, एकदम बरी आहे. खूप छान आहे मी. ती राण्याचं पंकज आहे ना हा? हो ना, तोच आहे ना. अय्या तो कोण आहे तो? अच्छा तो, अगं नीलू मावशी आहे ना, त्यांचा नातू आहे तो. देखणा आहे का? खूप देखणा आहे. छान आहे. काय करतो? मला माहिती आहे तू हे सगळं का विचारते असते, पण काही उपयोग नाही. मागच्याच महिन्यात त्याचं लग्न झालंय. चांगली स्थळं राहत नाहीत बघ अशी. आशुताई, मम्मी बघ आल्याला काम सुरू झालं तिचं. मला तर वाटतं खरंच एखादा चांगला मुलगा दिसला ना, तर आकाश दादाच्या आधी तुझंच लग्न लावेल ती. अरे चला, जायचंय ना आता. चल निघूयात, लेट होतोय. हो हो हो, जायचंय. बघा नवऱ्या मुलाला केवढी घाई झाली लग्नाची. नाही नाही, मी तर इथेच थांबणार आहे. बरं ठीक आहे, तू थांब इथे, आम्ही जातो. आता बघ बरं कसं लग्न घर असल्यासारखं वाटतंय. अशी मौज मजा मस्ती पाहिजे बघ. मावशी तू काळजीच नको करू. आम्ही सगळे असा माहोल करू ना की आकाश दादाचं लग्न सगळ्यांच्या लक्षात राहील. गुणाची ग माझी शरुती. ए बर चला, अगं माई आत्या आली आहे गावावरून. ती सगळ्यांची वाट बघते, तिला तुम्हाला सगळ्यांना भेटायचंय. चला भेटून घ्या सगळ्यांना. चला, या, या, चला, या. भेटूया. चल, 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 चल. चल. ड्रायव्हर, अरे थांबा थांबा, तुम्ही कुठे जाताय? ही कार माझ्या फ्रेंडसाठी आहे. गर्ल्स, अनुताई आता ही एकच गाडी राहिली. अरे हे काय, अजून तुम्ही इथेच? अरे ताईने लवकर बोलवलेलं. मम्मी आमच्यासाठी गाडीच नाही आली. अरे मावशी, तुम्ही सगळे अजून इथेच? अगं ताईने मला दरवाजा लावायला सांगितलं होतं. जबाबदारी होती ना. सगळं व्यवस्थित आहे. आता आपण जाऊया. चला बसा बसा. अरे मावशी, कुठे जाताय? गाडीत जागा नाहीये. आय मीन सगळं सामानाने भरलंय ना. सो तुम्ही सगळ्या कशा फिट इन होणार? अगं बाई, मग आता काय करायचं? मी सांगू? एक काम करा ना, अजून एखादी कार रिटर्न यायची वेट नको करूया, नाहीतर लेट होईल ना. आणि जर तुम्ही लेट पोहोचला तर माझी मम्मा तिकडे पॅनिक करेल. सो विल डू वन थिंग, इथे जवळच एक बस स्टॉप आहे. तुम्ही बसने येऊ शकता. घरातले सगळे सर्वंट्स बसनेच जात आहेत. नाही तसं पण तुम्हाला सवय असेल ना. आणि तिकीट्स पण फ्री मिळतील. काका कंडक्टर जे आहेत. सो लवकर या हा. आता येतील मोठ्या गाडीतून, खास यांच्यासाठी स्पेशल. अरे उमाताई, तुम्ही इथे काय करताय? सगळे आत गेलेत, चला ना. हो अहो, माझी बहीण आणि तिच्या मुली येत आहेत, त्यांची वाट बघत थांबले. ऍक्च्युली आमच्या मागोमागच निघाल्या होत्या त्या. अजून कशा काय पोहोचल्या नाहीत काही कळत नाहीये. अहो फोन करून बघा ना. हो, समायराने फोन ट्राय केला खूप, पण त्यांचा फोनच लागत नाहीये. समायरा, कुठे राहिली त्यांची गाडी? माहित नाही, माहित नाही म्हणजे? कार मध्ये जागा नव्हती. अगं मग त्या कशा येत आहेत? मी त्यांना बसने आला सांगितलं. ए उमा, गुरुजी वाट बघतायत.
मुहूर्ताची वेळ झाली आहे, विधी सुरू करायचे. जाऊया का आतमध्ये? हा. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? अरे हो, माझी बहीण. मम्मा येतील त्या. बाय द वे द प्रॉपर्टी इज रिअली कूल. आय मीन ग्रेट व्हेन्यू, ग्रेट चॉईस. थँक्यू डार्लिंग. गौतम, मला माझा रूम नाही माहिती, दाखवशील का? ऍक्च्युली हा व्हेन्यू जय दादाने बुक केलाय आणि मी सुद्धा आत्ताच आलोय. मला माझा रूम कुठे आहे नाही माहिती. उमा. ऍक्च्युली गुरुजी बोलवतात. तेजस्विनी ताई, ऍक्च्युली माझी बहीण आणि तिच्या 4 मुली माझ्यासाठी खूप जवळच्या आहेत हो. आणि आकाशसाठी सुद्धा मावशी खूप जवळची आहे. त्या येईपर्यंत आपण प्लीज थोडंसं थांबूया का? आणि माझ्या बहिणीची मोठी मुलगी आहे ना असावरी, तिचा मान आहे करवलीचा. प्लीज आपण थोडंसं थांबलो असतो तर. हो हो, थांबूया, काहीच हरकत नाहीये. नाहीतरी म्हटलंय ना, माय मरो मावशी जगो. आई. त्या बसनी येत आहेत ना, मग आपण कोणाला तरी पाठवूया का बस स्टॉपला? हो. पण ही प्रॉपर्टी तशी आउटस्कर्ट्सला आहे, इथे जवळपास बस स्टॉप नाहीच आहे. अरे मग त्या तर अजूनच फिरत बसतील, त्यांना सापडणारच नाही हॉटेल. जय जय बेटा, इकडे ये. हा जी. बाळा एक काम कर ना, बस स्टॉपवर जाऊन उमाताईंच्या भाचींना आणि बहिणीला घेऊन ये. हा मी हो, जा आत्ताच आत्ता जा आणि घेऊन ये त्यांना.